Hello to all students. Today we have to start the next point after the progressive wave and properties of progressive wave. Next point is a wave equation, or it is also called as a equation of progressive wave. यालाच आपण इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतात. तर या पॉइंट्स मध्ये बघा, सुरुवातीला मी इथे एक वेवफॉर्म काढलेला आहे. दिस इज अ वेवफॉर्म. तर या वेवफॉर्म मध्ये काय दाखवलेलं आहे? In this case, we have to use the waveform. Progressive wave means there is a direction of propagation of wave with respect to its traveling continuously in a same direction. Progressive wave म्हणजे काय? The wave which is continuously traveling in a same direction without transmission and reflection. That waveform we have to call it as a progressive wave. तर त्या वेव्हचीच आपल्याला काय काढायचं आहे? इक्वेशन काढायचं, एक मॅथमॅटिकल फॉर्म काढायचा आहे. तर मी इथे प्रोग्रेसिव्ह वेव्हची डायग्राम काढलेली आहे बघा, वेवफॉर्म काढलेला आहे. तर याच्यामध्ये काय दाखवले बघा, this waveform which is continuously traveling in a one direction. त्यालाच एक आपण एक प्रॉपर डायरेक्शन दिलेली आहे with a displacement x and with respect to time period t. डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स. एका जागेवरून वेवफॉर्म जे आहेत ते पुढे जातात, बट पार्टिकल डज नॉट चेंजेस ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. ओनली वेवफॉर्म्स continuously travel from one place to the another place. In that case, at that timing it covers this waveform, this crest. It changes its position from one to the next position. It attempt the next position. We have to consider this is x. It is also x. बघा इथून इथं हायर जी पोझिशन दाखवलेली आहे त्याला आपण x म्हणलेला आहे. डिस्प्लेसमेंट झालंय, तर डिस्प्लेसमेंट चेंज झालं, पण ह्याचा टाइम पिरियड जो आहे, इन दॅट केस इट रिक्वायर्ड्स टाइम पिरियड. Time period we have to denoted by the symbol small t and it is remains constant. And y जो आहे, तर y सुद्धा किती इथं डिस्प्लेसमेंट टोटल जो झाला आहे, हायर डिस्प्लेसमेंट किती झालं आहे ते आपल्याला दाखवतं. x जी आहे ती पोझिशन किती चेंज झालेली आहे. इट इज ऑल्सो वी हॅव टू कन्सिडर ॲज अ डिस्प्लेसमेंट. अँड फ्रॉम फर्स्ट क्रेस्ट पोझिशन टू द नेक्स्ट क्रेस्ट पोझिशन मॅक्झिमम डिस्टन्स जे कव्हर झालंय, दॅट मॅक्झिमम डिस्टन्स जे आपण दाखवलेलं आहे ते y ने दाखवलेलं आहे. म्हणजे इथं जे वेवफॉर्मचे फेज तुम्हाला दिसतात, क्रेस्ट इन फेज मध्ये क्रेस्ट फॉल्स टू क्रेस्ट बिटवीन that distance we have to denoted by the symbol lambda. Lambda means wavelength, maximum distance between the two phase, between the two waveforms. इथं जे सांगितलेलं आहे that is a wavelength. It is denoted by the symbol lambda. Lambda it is also remains constant here. तर आपल्याला जे y जे आहे, तर आपल्याला y ची व्हॅल्यू जी आहे ती काढायची आहे. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किती झाले त्याच्यावरून आपल्याला वेव्ह इक्वेशन जे आहे ते आपल्याला काढायचं आहे यामध्ये. तर याच्यामध्ये एक मी इक्वेशन दिलेलं आहे बघा. व्हेन मेकॅनिकल वेव्ह पासेस थ्रू अन इलास्टिक मीडियम ॲट दॅट मोमेंट the medium at a space point x at a time t is given as. बघा याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे, तर स्पेस पॉइंट जे आपण कन्सिडर केलं आहे की एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जो स्पेस कव्हर करण्यासाठी आपण पॉइंट इंडिकेट केला आहे, दॅट इज x. इट रिक्वायर्स टाइम पिरियड. दॅट टाइम पिरियड इज गिवन बाय द स्मॉल t. वी हॅव टू रिटर्न in the form of y of x t is equal to the function f of x minus vt. Then x minus vt means what? इथे जे x minus vt लिहिलं आहे ते काय आहे बघा. ह्याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणूयात? याला इक्वेशन नंबर 1. तर या इक्वेशन मध्ये काय म्हटलेलं आहे, where v is a speed of wave. ह्यातलं v जो आहे, this is a speed of wave and the factor x minus vt gives the position of space point. x minus vt काय सांगतं की पोझिशन. आता ह्या वेवफॉर्मला when waveform starting from its mean position which is travels mean position continuously at that timing it's certain velocity, ह्याची काहीतरी certain velocity असेल. that speed or velocity we have to denoted by the symbol v and the function form of f is a different for a wave of a different shape in a मेकॅनिकल हार्मोनिक वेव्ह. हे आपण मेकॅनिकल हार्मोनिक वेव्ह मध्ये कन्सिडर केलेलं आहे, त्यालाच आपण सिंपल हार्मोनिक वेव्ह म्हणतो. द फंक्शन मे बी, मग त्यावरून त्या फॅक्टर्स जो f आहे तो आपण काढू शकतो. दॅट फंक्शन मे बी साइन वेव्ह और कोसाइन वेव्ह. आता यावरच आपण साइन
साइन आणि कोसाइनची हा जो आहे हा साइन वेव्ह फॉर्म आहे. तर हाच वेव्ह फॉर्म जो आहे y आणि x ची व्हॅल्यू जी आपण सांगितले ते मी तुम्हाला या पद्धतीने काढून दाखवते. हाच वेव्ह फॉर्म वी हॅव टू राईट हियर. दिस वन, दिस इज आवर अँगल थीटा. हा अँगल आपल्याला थीटा आहे. हे बघा हा थीटा असेल. तर ह्याच्या समोरचं ही जी लाईन आहे दिस वन, हे बघा, तर ती आहे y डिस्प्लेसमेंट. दिस इज ऑल्सो y. आणि ह्याच्यासाठी आपल्याला जो लागणार आहे टाइम पिरियड t. आणि ह्याची जी ॲम्प्लिट्यूड आहे, ॲम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किती झालं आहे, दॅट इज अ ॲम्प्लिट्यूड a. हा a आहे. तर याच्यावरून आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू काढता येते. साइन थीटा इज इक्वल टू, साइन थीटा म्हणजे काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. म्हणजे काय, समोरची बाजू अपॉन कर्ण. तीच व्हॅल्यू मी इथे लिहिते y अपॉन a. ह्याची अपोजिट व्हॅल्यू कुठली y आहे आणि a जो आहे तो आपला ॲम्प्लिट्यूड आहे. a मी खाली लिहिलेला आहे. तर देअरफॉर हीच व्हॅल्यू आपण इन द फॉर्म ऑफ y लिहू शकतो. y इज इक्वल टू a साइन थीटा. तर मी आत्ताच म्हणलं y ची व्हॅल्यू जी आहे इन द फॉर्म ऑफ x अँड t जो आहे, तर y ची व्हॅल्यू काढण्यासाठी देयर इज अ रिलेशन बिटवीन y विथ रिस्पेक्ट टू कॉन्स्टंट व्हॅल्यू विथ कॉन्स्टंट, दॅट इज, आता मी कॉन्स्टंट व्हॅल्यू कुठले सांगते. त्यामध्ये ओमेगा आहे, टाइम पिरियड आहे, टी आहे, लॅम्बडा आहे. तर यांच्याशी रिलेशन असलेला आपल्याला इक्वेशन जो आहे तो काय करायचा आहे, एक्सप्लेन करून यामध्ये सांगायचं आहे. व्हॉट इज दॅट, लेट अस सी. देन आफ्टर दिस वन, in the equation 1 we have to multiply with equation 1 we have to multiply with k value, multiply by k. Then what is the k, let us see. Equation 1 multiplied by k. Then how to get, what here get, write down. Where we know that, first of all I will write here y x upon t is equal to f. f जो आहे तर f च्या ठिकाणी आपण लिहू शकतो काय, k. आताच मी लिहिलं होतं आपण y ची व्हॅल्यू लिहिली होती, y इज इक्वल टू a साइन थीटा लिहिला होता, बरोबर आहे. तर हीच व्हॅल्यू मी इथे लिहू शकते. थीटा म्हणजेच आपला काय आहे ते आपण बघूया. तर x मायनस व्ही टी, के नी या व्हॅल्यूला मल्टिप्लिकेशन करू, के एक्स मायनस के व्ही टी. ओके, y x मायनस x अँड टी. यानंतर पुढचा जो स्टेप आहे, व्हॉट इज द के व्ही टी. के मीन्स व्हॉट, वी नो दॅट के मीन्स 2 पाय अपॉन लॅम्बडा. के म्हणजेच काय आहे, 2 पाय अपॉन लॅम्बडा. के म्हणजेच काय आहे, वेअर के इज 2 पाय अपॉन lambda. Then now we have to return 2 pi upon lambda kvt. आता आपण इथे kvt आलाय असं लिहू शकतो, kvt is equal to 2 pi upon lambda. Then here we have to write k is equal to 2 pi, 2 पाय ला आपण बाहेर काढूया, vt अपॉन लॅम्बडा, किंवा तुम्ही v इथं सेपरेट लिहू शकता. किंवा 2k ची व्हॅल्यू जर आपण इथे पुटअप केली 2 पाय लॅम्बडाच्या ठिकाणी, तर आपण असंही लिहू शकतो, kvt च्या ठिकाणी k ची व्हॅल्यू जर इथे पुटअप केली तर काय येईल, k इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा
टी अशी व्हॅल्यू मिळेल. तर देअरफॉर 2π आपण सेपरेट काढलं तर v upon lambda into t. v upon lambda we know that v upon lambda means what? There is a relation between frequency, velocity and wavelength, that is n is equal to v upon lambda. Put this value in this case. Now we have to write 2π n t. 2π n means what? There is a relation between angular velocity, in that case constant. 2π n is equal to ओमेगा आहे. ओमेगा is equal to काय आहे? 2π n आहे. म्हणून आपण पुटअप करूया डायरेक्ट 2π n ची व्हॅल्यू काय करूया पुटअप ओमेगा टी. ओमेगा टी अशी व्हॅल्यू आपण पुटअप करू शकतो. नाउ वी हॅव टू राईट हिअर केव्हीटी. आता जिथं आपलं केव्हीटी आलं होतं तिथं आपण लिहूयात काय? देअरफॉर y ए साइन मिळाला होता तर इथं आपण ए साइन लिहूया. ए साइन के एक्स मायनस के ओमेगा के व्ही टी मिळालं होतं तर के व्ही टी च्या ठिकाणी व्हॅल्यू काय येणार? ओमेगा टी. y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी अशी आपल्याला व्हॅल्यू मिळेल. दिस इज अ लास्ट इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह किंवा त्यालाच आपण म्हणतो वेव्ह इक्वेशन. ओके. तर यानंतरचा जो पुढचा पॉइंट आहे दॅट इज अ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. लेट अस सी व्हॉट इज द मीनिंग ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. Next point is superposition of wave. Then what is the meaning of superposition of wave? First of all, we have to consider one example. Suppose when we have to listen your favorite music, is it always possible, particularly when there are many other sounds from the surrounding disturbing you? How can background sound be blocked? Of course, मोबाईल यूज्ड जे असतात किंवा मोबाईल लवर जनरेशनचे आहेत कंपल्सरी ते काय करतील? यूज करतील हेडफोन लावल्यानंतर एन्जॉईंग लिसनिंग टू अ फेवरेट म्युझिक. देन ॲट दॅट मोमेंट बट यू कॅनॉट अवॉइड बॅकग्राऊंड साऊंड कम्प्लिटली. वाय? याचा अर्थ मी सांगते की समजा आपण एखादा म्युझिकल किंवा एखादा फेवरेट जर म्युझिक जर आपण ऐकत असाल तर त्यावेळेस आपण सराउंडिंगचं जे डिस्टर्बिंग आहे किंवा सराउंडिंगचे जे आवाज आहे साऊंड आहे ते कंपल्सरी आपण ब्लॉक करू शकत नाही. त्यावेळेस आपण काय करतो? सध्या मोबाईल जनरेशन आहे किंवा मोबाईल जे यूज करणार आहेत त्यांनी काय करतील? कंपल्सरी हेडफोन यूज करतील. पण हेडफोन लावल्यावर सुद्धा कम्प्लिटली आपण जो सराउंडिंगचा साऊंड आहे तो ब्लॉक करू शकत नाही. का ब्लॉक करू शकत नाही? वाय? ड्यू टू त्याच्या मागचं जे कारण आहे दॅट बिकॉज ऑफ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. त्याच्या मागचं कारण जे आहे तर तिथं जो प्रिन्सिपल वापरला गेलेला आहे तिथं जो कन्सेप्ट आहे दॅट इज अ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज आहे. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह? लेट अस सी. वी नो दॅट sound wave are a longitudinal wave propagating through a elastic medium. When two waves traveling through a medium cross each other, each wave travels in such a way as if there is no other wave. Each wave set the particular particles of a medium into simple harmonic motion. बघा ह्याचा अर्थ काय होतो की जेव्हा दोन वेव्स जर चाललेले असेल ट्रॅव्हल्स होत असेल. कन्सिडर टू वेव्स. इथे मी डायग्राममध्ये दाखवलं. दिस इज अ फर्स्ट वेव्ह अँड दिस इज सेकंड वेव्ह. ह्याला आपण y1 म्हणूयात आणि ह्याला सपोज दिस इज अ y2. या वेव्हची आपण नावं देऊयात. तर हे जेव्हा ट्रॅव्हल्स होतील एखाद्या मीडियम मधून two waves travels through the elastic medium when that two waves crosses each other. एकमेकांना जेव्हा हे क्रॉस करतील. हे बघा इथं मी दाखवलंय थर्ड केसमध्ये की इथं ते क्रॉस केलेलं आहे. क्रॉसेस टू इच अदर. इच वेव्ह ट्रॅव्हल्स इन अ सच अ वे ॲज इफ देर इज अ नो अदर वेव्स. ते असे इंडिपेंडंटली ट्रॅव्हल्स करतील. इंडिपेंडंटली त्यांची पोझिशन जी आहे ती दाखवून देतील. तर त्याला सुपर इम्पोज म्हणतात. ज्यावेळेस हे सुपर इम्पोजचा अर्थ काय? दोन्ही क्रेस्ट किंवा ट्रफ असू दे किंवा क्रेस्ट असू दे ते एकमेकांना जेव्हा क्रॉस करतील क्रॉसिंग with each other at that moment we have to call it as a superimpose.
one crest which are superimposed to the another crest, or one crest which is superimposed on a trough, असं आपण म्हणू शकतो सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये. तर यावरून आपण त्याची डेफिनेशन सुद्धा सांगू शकतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ, व्हॉट इज द मेन प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह म्हणजे काय बघूयात. व्हेन टू ऑर मोर वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम that times pass through a common point, when they both waves are passed through a common point, एकाच पॉइंट मधून जेव्हा ते पास होतील, each wave produces its own displacement. that point very important at that moment. ज्यावेळेस ते when two, एक, दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव्हफॉर्म्स, इथं आपण दोन दाखवले, दोन वेव्हफॉर्म्स एका मीडियम मधून ट्रॅव्हल्स होत असेल, that times that both waves are passes through a वन कॉमन पॉइंट. बघा ह्या दोघांना जो पास करणारा पॉइंट आहे, दिस इज अ कॉमन पॉइंट. तर या कॉमन पॉइंट मधून पास होताना बोथ आर क्रॉसेस टू इच अदर. ॲट दॅट मोमेंट इट इज प्रेझेंट इट्स ओन डिस्प्लेसमेंट. हे दोन्ही सुद्धा स्वतःचे वेगवेगळे इंडिव्हिज्युअल पोझिशन वरून इंडिव्हिज्युअल काय सांगतात, त्याची स्वतःची डिस्प्लेसमेंट जी आहे ती सांगतात. देन independent, both are independent with each other. The resultant displacement at that point is equal to the vector sum of displacement due to its individual waveforms. बघा, the resultant waveform जर काढायचं असेल, एकमेकांना एकाच पॉइंट मधून जर जाऊ देत असतील, तर ह्याचा आपण आता डिस्प्लेसमेंट वी नो दॅट डिस्प्लेसमेंट इट इज अ वेक्टर क्वांटिटी. देन आपण ह्याची एक इक्वेशन लिहू शकतो, y इज इक्वल टू, देन इन द फॉर्म ऑफ वेक्टर लिहू शकता y1 प्लस y2. आपण काय लिहिता येईल आपल्याला, y1 प्लस y2, राईट. म्हणजे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, दिस इज अ, आपण y जो आहे त्याच्या डिस्प्लेसमेंट साठी कन्सिडर करूयात. तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपल्याला काय सांगतात, ॲट दॅट पॉइंट इज इक्वल टू द वेक्टर सम ऑफ, बघा वेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट ड्यू टू इट्स इंडिव्हिज्युअल वेव्ह. या इंडिव्हिज्युअल वेगवेगळ्या वेव्हमुळे आपल्याला रिझल्टंट मध्ये आपण टोटल काय करू शकतो, त्याचं वेक्टर सम म्हणजे काय, दोघांची आपण ऍडिशन केली आहे. वी हॅव टू कन्सिडर, वी हॅव टू कॅल्क्युलेट रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. ओके, दिस इज अ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. तर सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये सुद्धा दोन केस झालेले आहेत. देर आर टोटल टू डिफरंट केसेस, दॅट इज सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स पल्सेस इन अ टू डिफरंट वेज. आता ते दोन डिफरंट वेव्स मधले दोन सेपरेट केसेस आहेत. आता ही जी डायग्राम काढलेली आहे तो एका पहिल्या केसचीच डायग्राम आहे. बघूयात आपण काय आहे डिटेल मध्ये. यातला पहिला आहे सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह पल्सेस ऑफ इक्वल एम्प्लिट्यूड अँड सेम फेज मूव्हिंग टुवर्ड्स इच अदर. इक्वल एम्प्लिट्यूड आणि सेम फेज म्हणजे इक्वल एम्प्लिट्यूड अँड इक्वल फेज असलेले, म्हणजे इन फेज मधला आपल्याला काढायचं आहे. म्हणजे सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स इन अ इक्वल, आय विल राईट हियर, सुपर पोजिशन ऑफ waves in equal amplitude and same phase. ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स इच अदर. ह्याच्यामध्ये जे वेव्हफॉर्म्स असतील तर बघूयात आपण ह्याचे वेव्हफॉर्म्स.
तर याच्यामध्ये बघा सुपर पोझिशन ऑफ वेव्ह इन इक्वल अँप्लिट्यूड अँड सेम पल्सेस ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स ईच अदर इन दिस पॉईंट इक्वल अँप्लिट्यूड. आता ह्याच्यामध्ये फर्स्ट जो केस सांगितला आहे, फर्स्ट केस जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे बघा की इन दॅट केस दिस इज अ इन फेज कंडिशन. ह्याला आपण इन फेज म्हणू शकतो. दॅट इज क्रेस्ट फॉल्स ऑन अ क्रेस्ट अँड trough or trough falls on trough. Here constructive types of interference occur and displacement at that point is maximum. बघा याचा अर्थ काय होत आहे, दॅट कंडिशन वी हॅव टू कॉल इट ॲज इन फेज. ह्याला आपण इन फेज म्हणू शकतो किंवा क्रेस्ट फॉल्स ऑन अ क्रेस्ट. आता क्रेस्ट फर्स्टचा फॉल्स कशावर झालाय, क्रेस्ट, किंवा आपण ट्रफ घेऊ शकतो. समजा पुढे ट्रफ घेतला तर ट्रफ फॉल्स ऑन अ ट्रफ्स. बोथ आर क्रॉसेस टू इच अदर. वन क्रेस्ट विच आर सुपर इम्पोज. आपल्याला बघा नेक्स्ट केस मध्ये इन फिगर 3 फर्स्ट क्रेस्ट अँड सेकंड क्रेस्ट बोथ आर सुपर इम्पोज विथ इच अदर. Here crosses to each other and both are superimposed with each other. At that moment maximum displacement of this both crest मुळे आपल्याला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट जे आहे ते झालेलं दिसतं. त्याच कंडिशनला आपण त्यालाच काय म्हणतो, कन्स्ट्रक्टिव्ह टाइप्स ऑफ इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह टाइप्स ऑफ इंटरफरन्स म्हणजे क्रेस्ट फॉल्स ऑन अ क्रेस्ट ॲट दॅट मोमेंट मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इज टेक्स प्लेस. जिथं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आपल्याला झालेली दिसते त्याला आपण काय म्हणतो, इथं कन्स्ट्रक्टिव्ह टाइप्स ऑफ इंटरफरन्स झालेलं आहे. हे कधी होऊ शकतं, सेम अँप्लिट्यूड आणि सेम फेज जर असतील तर. आता सेम पुढचा जो केस आहे ह्याच्या पुढचा तो अपोजिट आहे. याच्यामध्ये अँप्लिट्यूड सेम असेल पण अपोजिट फेज असतील. अपोजिट फेजलाच आपण म्हणू शकतो इथं आउट ऑफ फेज म्हणता येतं. ओके, तर बघूयात आउट ऑफ फेज मध्ये काय दिसून येतं आपल्याला. आणि जर आपण शेवटचा जर केस बघितला ह्याच्यामध्ये, हे बघा क्रॉस इथं पहिल्यांदा क्रॉस झालेले आहेत, त्यानंतर दोन्ही सुद्धा सुपर इम्पोज झालेले आहेत. परत हे काय व्हायला लागले, सेपरेट. दॅट क्रेस्ट फर्स्ट क्रेस्ट अँड सेकंड क्रेस्ट जे आहेत वेवफॉर्मचे ते सेपरेट होताना ट्रॅव्हलिंग व्हायलेत कंटिन्युअसली, पण सेपरेट होऊन इंडिव्हिज्युअल पोझिशनला येतात. कारण की त्याची इंडिव्हिज्युअल पोझिशनच काय सांगते, त्याचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे, मॅक्झिमम डिस्टन्स कव्हर करतात. आणि इंडिव्हिज्युअल पोझिशन का बरं मिळते, कारण की इंडिव्हिज्युअल पोझिशन मेंटेन ठेवतात हे दोन्ही वेवफॉर्म्स ड्यू टू इट्स इक्वल अँप्लिट्यूड अँड अ सेम फेज साठी. आणि कंटिन्युअस ट्रॅव्हलिंग होतात त्यामुळे इंडिव्हिज्युअल त्यांची पोझिशन जी आहे ती मेंटेन ठेवतात. ओके, ड्यू दॅट वेवफॉर्म्स और दॅट कंडिशन वी हॅव टू कॉल इट ॲज अ सेम अँप्लिट्यूड. दोघांचं जे अँप्लिट्यूड आहे डिस्प्लेसमेंट कसं आहे, इक्वल आहे आणि दोन्ही सुद्धा एकाच फेज मध्ये आहेत. त्यालाच आपण इन फेज किंवा सेम फेज म्हणजे. सेम फेज म्हणजे क्रेस्टला क्रस्ट असणार आणि किंवा ट्रफच्या ठिकाणी ट्रफच हे दोन्ही क्रॉस करतील. पहिला वेवफॉर्म क्रेस्टला क्रेस्टच क्रॉस करायला पाहिजे तेव्हाच आपण म्हणू शकतो ते काय आहेत, सेम फेज आहेत. ओके, नेक्स्ट केस जो आहे तर सुपरपोजिशन ऑफ वेव्ह इन इक्वल अँप्लिट्यूड अँड अपोजिट फेज, त्यालाच आपण आउट ऑफ फेज म्हणतो. तर इथं काय येणार आहे, आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेजचं बघूयात काय आहे. इथे येणार आउट ऑफ फेज. त्यालाच इथं आपण म्हणलेलं आहे अपोजिट फेज. अपोजिट फेज. तर याच्यामध्ये काय सांगितलं बघा अपोजिट फेज मध्ये, इन दॅट केस इट इज अ आउट ऑफ फेज. दॅट इज क्रेस्ट फॉल्स ऑन ट्रफ. ह्याच्यामध्ये काय होतं, क्रेस्ट जो आहे तो फॉल्स कशावर होतो, ट्रफवर होताना आपल्याला दिसतं. अँड दीज वेव्स पल्सेस सुपर इम्पोज विथ इच अदर. हे दोन्ही सुद्धा आपल्याला सुपर इम्पोज होताना दिसतात. ओके, लेट अस सी. ह्याची डायग्राम पण मी काढते. I will draw once again.
बघा डायग्राममध्ये काय दिसतंय, सेम जे आपण पहिला केस बघितला होता तसंच आहे, फक्त ह्यामध्ये अपोजिट फेज तुम्हाला दिसून येईल आणि ॲम्प्लिट्यूड जे आहे दोघांची सारखी असेल, डिस्प्लेसमेंट जे आहे ते सारखं असेल. पण इथं आपल्याला मिनिमम डिस्प्लेसमेंट ऑकर झालेलं दिसेल. तर ते कसं काय, तर बघा ह्याच्यामध्ये इन दॅट केस क्रेस्ट आउट ऑफ फेज और अपोजिट फेज मीन्स व्हॉट, दॅट इज क्रेस्ट फॉल्स ऑन अ ट्रफ. इन दॅट केस बोथ आर क्रॉसेस विथ इच अदर. इन आवर फोर्थ केस इथे एक वेवफॉर्म आपल्याला साइन वेव्ह जी आहे ती क्रिएट झालेली दिसते. तर थर्ड केसमध्ये crest or trough both are crosses superimposed with each other and which are propagated in a opposite direction. इथे बघा अपोजिट आपल्याला असे येताना एकमेकांकडे येताना जातात, एकाच डायरेक्शनने एकमेकांकडे येताना दिसतात क्रॉस झाल्यानंतर. तर ॲट दॅट मोमेंट व्हॉट हॅपन, तर त्यावेळेस त्यांची जी डिस्प्लेसमेंट आहे ती काय झालेली आहे, इथं मिनिमम डिस्प्लेसमेंट जी आहे ती झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच मिनिमम डिस्प्लेसमेंट ऑकर, इट मीन्स दॅट destructive types of interference occur and displacement at that point is a minimum in a equal amplitude and opposite phase. जेव्हा हे ट्रॅव्हल्स एकमेकांकडे ट्रॅव्हल्स होताना दिसतात, पण एक कंडिशन अशी येते की इथे दोन्ही सुद्धा एकमेकांना सुपरइम्पोज क्रॉस केल्यानंतर ट्रॅव्हल्स कंटिन्युअस ट्रॅव्हल करताना सुपरइम्पोज झाल्यानंतर ॲट दॅट मोमेंट इट्स डिस्प्लेसमेंट इज अ मिनिमम. अँड फोर्थ अँड जो फिफ्थ केस आहे, दिस इज फोर्थ अँड फिफ्थ केस, अगेन बोथ वेव्स क्रेस्ट अँड ट्रफ विच इज सेपरेटेड विथ इच अदर अँड इट अटेन और मेंटेन इट्स इंडिव्हिज्युअल पोझिशन फॉर देअर कंटिन्युअस ट्रॅव्हलिंग. त्यामुळं हे परत एकदा बघा काय होताना दिसतात, एकमेकांपासून लांब जाताना दिसत आहेत. आणि परत एकदा जो पहिला केस आहे, फर्स्ट जी डायग्राम आहे, फर्स्ट आणि जो फिफ्थ आहे ते आपल्या दोन्ही सुद्धा परत सेम दिसताना दिसतात. का बरं, कारण की क्रेस्ट आणि ट्रफ जे आहेत हे दोन्ही सुद्धा आपली इंडिव्हिज्युअल पोझिशन जे आहे ते मेंटेन ठेवताना दिसतात. त्यावरून त्यांची ओन डिस्प्लेसमेंट जी आहे ती आपल्याला दिसून येते, सेपरेट डिस्प्लेसमेंट आपल्याला होताना दिसते. That point we have to call it as a superposition of wave in an equal amplitude and opposite phase traveling towards each other. ओके, हे दोन केस आहेत सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मधले. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात.